फायनलची ती मॅच, क्वालिफाईंग राऊंड होता. चला तर या मॅच कडे आता आपण वळतोय. नवीन सामना सुरू होतोय. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे राखीव प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं बंधनकारक आहे आणि स्पोर्ट्स गणवेश कंपल्सरी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, शूज कंपल्सरी आहेत. हरेश आणि वैभव ही सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झालेली आहे गांधारी 11 गांधारी संघाकडून. गोलंदाजीसाठी रोशन सज्ज होत असताना पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सामन्याला सुरुवात. हरेश ऑन स्ट्राईक. पहिलं षटक पॉवर प्लेचं. प्रत्येकी 3 षटकांचा सामना. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्विंग केला ऑन साइडला. मिस टाइम फटका बॉल. हवेत फिल्डर जज करतायत. सुपर्ब कॅच. फलंदाज बाद. 3-3 षटकांचे सामने आहेत आणि त्याच्यामुळेच पहिल्या बॉल पासून आक्रमक खेळण्याचा प्रयत्न तर असतोच, परंतु इथे टायमिंग पूर्णपणे चुकलं आणि मैदान पहिल्याच बॉलवर सोडावं लागतंय फलंदाज हरेशला. गांधारी 11 गांधारी संघाला पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय गांधारी टीमच्या कॅप्टनचा. प्रथम बॅटिंग करत असताना साधारणतः 30 ते 35 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे 3 षटकांमध्ये. आपण बघत आलेलो आहोत विशेषतः 35 पेक्षा अधिक धावा झाल्यानंतर मात्र त्या धावांचा पाठलाग करणं थोडंसं खडतर जातं प्रतिस्पर्धी संघासाठी. त्याच्यामुळेच तेथपर्यंत मजल मारणं हे गरजेचं असणार आहे. धावसंख्या जर 30 पेक्षा कमी असली तर मात्र त्या धावसंख्येचा पाठलाग करणं एवढं कठीण खरं तर जात नाहीये. बट आफ्टर ऑल क्रिकेट आहे. कधी कधी रन बॉल इक्वेशन देखील फार खडतर जातं. भाकीत तर करता येणार नाहीये, पण एक जो अंदाज आपण लावत असतो त्याच्यानुसार आपण जो खेळ सुद्धा पाहिलेला आहे आतापर्यंत 30 ते 35 धावसंख्या एक चांगली धावसंख्या मानली जाईल. नवीन बॅट्समन साहिल मैदानामध्ये. राईट हँडेड बॅट्समन. त्याच्यासाठी शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, लॉंग ऑफ लाईक फिल्डर बाउंड्रीवर. ऑन साइडला स्लॉक केला आल्या चांगला फटका. बॉल उडवलाय स्क्वेअरिश डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 1 बाउंस चौकार. चांगला स्ट्रोक. हा अगदी ओव्हर पिच बॉल होता, त्याचा फायदा घेतलाय. पॉवर प्लेचा फायदा उचललाय. डीप मिड विकेटला तिकडे फिल्डर आहे, मात्र त्या फिल्डरच्या उजवीकडून बॉल काढला होता. सुंदर फटका. 4 धावा मिळत आहेत. चौकारानं सुरुवात होते गांधारी संघाच्या धावसंख्येची. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. रोशनचा हा बॉल खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. व्ही मध्ये मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहे, त्याच्यामुळे जास्त धावा मिळणार नाहीत. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. सिंगल आली आहे. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. चांगल्या टच मध्ये दिसतोय फलंदाज साहिल. ज्या पद्धतीने दोन्ही बॉल त्याने मिडल केलेले आहेत. आणि गोलंदाज रोशनचा आपण विचार केला तर थोडं साईड आर्म गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. छोटस बॉलिंग रनअप आहे रोशनचं. आणखी एक चांगला साईड आर्म बॉल. साईड आर्म गोलंदाजी. लसित मलिंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार मोठं उदाहरण. एक सक्सेसफुल गोलंदाज. आपल्या भिवंडीमध्ये आपण विचार केला तर कपिल केणे. हायवे दिवे टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करून घ्यायचा आहे. शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. स्वीप केला या वेळेला. फटका फसलाय, मात्र कुठलाही फिल्डर बॉल खाली नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हता, त्याच्यामुळे जास्त धोका उद्भवलेला नाही. एक धाव येथे मिळते. थोडंसं अपील देखील झालं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होता. पायचीतसाठी अपील करत होता गोलंदाज रोशन. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर. चालू असलेला सामना गांधारी 11 गांधारी विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स धामणे. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक होता. याही वेळेला नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडतोय बॉल. नशीबवान ठरतायत दोन्ही फलंदाज. आणखी एक सिंगल येथे प्राप्त केली जाते आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. चांगली गोलंदाजी केली रोशननं पॉवर प्लेच्या दरम्यान. फक्त 7 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी देखील बाद केला. 7 for 1. गांधारी 11 गांधारी संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅच मध्ये. दोन्ही संघांनी लक्षात घ्या 15 मिनिटांच्या आत आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. अधिकचा वेळ खर्च केला तर पेनलाइज करण्यात येईल.
फिल्डिंग साईडने जास्त वेळ खर्च केला तर फिल्डिंग साईडला पेनलाइज करण्यात येईल. फलंदाजांनी जास्त वेळ वाया घालवला तर बॅटिंग साईडला देखील पेनलाइज करण्यात येईल. पहिलं षटक अगदी 4 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेलं आहे. चांगला ओव्हर रेट. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज जतीन. दामणे टीम देखील एक चांगली टीम आहे. चांगले यंगस्टर्स या टीमकडे देखील आहेत आणि तसंही आपण यंगस्टरचं क्रिकेट एन्जॉय करतोय विनारच्या या डीडी ग्राउंडवर, कारण ही अंडर-24 चॅम्पियनशिप आहे. वय वर्ष 24 किंवा त्यापेक्षा कमी वय असलेले खेळाडू खेळतायत. ओहो, चांगला उसळला होता बॉल. खरं तर गुड लेंथवर टाकलेला बॉल होता. फलंदाजाला एवढी अपेक्षा नव्हती. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स राहिला आणि त्याच्यामुळेच बॉल बॅटवर घेता आला नाही. डॉट बॉलनं सुरुवात करतोय आपल्या षटकाला गोलंदाज जतीन. धावसंख्या स्थिर आहे 1-7. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साहिल. पुढचा बॉल. यावेळेला फाईन खेळलाय. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला. अचूक टायमिंग साधता आलं नाहीये. बॅटची थोडीशी कड लागली होती. एकच धाव येथे मिळेल. चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये जात असताना शॉर्ट फाईन लेगला बीट करण्याचा खरं तर प्रयत्न होता, परंतु हवं तसं टायमिंग जुळवता आलं नाही. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलंय फलंदाज साहिलला. एका धावेच्या मदतीनं साहिल पोहोचलाय 7 या आकड्यावर आणि संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले. पुढचा बॉल सामना करेल वैभव, जो खेळतोय 1 या धावसंख्येवर. धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात. लॉंग ऑफला एक फिल्डर आहे. ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक आणि यावेळेला मात्र सोपा झेल शॉर्ट थर्ड मॅनला. फलंदाज बाद. वैभवच्या खेळीचा अंत होतोय. धावा वेगानं येत नाहीत आणि त्याच्यामुळेच काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या अगोदरच खूप बाहेर निघाला होता फलंदाज. शफल केलं होतं आणि त्यानंतर इम्प्रोवाइज पद्धतीनं हुक करण्याचा प्रयत्न. खेळायचं होतं फाईन लेग कडे, मात्र बॉलने बॅटची खट घेतली आणि निघून गेला शॉर्ट थर्डमॅनच्या हातात. सुरक्षित हातांची जोडी दाखवत असताना फिल्डर. दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या फक्त आणि फक्त 8 धावा. चला, नवीन बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्या. न्यू बॅटर प्रफुल्ल. आतापर्यंत फलंदाजांची कामगिरी काही त्यांच्या टीमला प्रफुल्लित करणारी तर नाहीये, पण आता प्रफुल्ल आलेला आहे. त्याच्याकडून अपेक्षा भरपूर असतील. 3-4 जरी मोठे फटके आले उर्वरित चेंडूंमध्ये तरी देखील एक चांगली धावसंख्या उभारता येऊ शकते, कारण अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या फक्त 8 धावा फलकावर. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय गांधारी संघानं. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत सेकंड राऊंडचा सामना. रियांश 11 इताडे विरुद्ध बीसीसी बोरिवली. हा बॉल देखील हवेत आहे. टॉप एज, सॉफ्ट डिसमिसल. विकेट किपरने टिपलाय झेल आणि समाप्त होतोय नवीन बॅट्समन प्रफुल्लचा खेळ. बॅक टू बॅक दुसरा झटका देत असताना या षटकामध्ये गोलंदाज जतीन. जतीनच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे, तो थोडासा चेंडू मागे ठेवतोय. गुड लेंथवर किंवा शॉर्ट ऑफ गुड लेंथ टाकण्याचाच प्रयत्न त्याचा राहिला आणि त्याच्यामुळे त्याला बाउन्स देखील चांगला मिळतोय. हाईट चांगली आहे, डिसेंट हाईट आहे. त्या हाईटचा वापर करत असताना गोलंदाजी करत आहे आणि आतापर्यंत फारच यशस्वी षटक. ही इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी समीर नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचतोय. काहीशी दयनीय अवस्था म्हणता येईल गांधारी 11 गांधारी संघाची. धावसंख्या 8. 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचणं देखील थोडंसं कठीण वाटतंय. हॅट्रिक बॉल. हो, वेगवान बॉल होता, परंतु येथे दिशा थोडीशी भरकटली आहे. पंच स्वप्नील शर्मा यांचा वाईटचा इशारा. येथे एक धाव जरूर मिळेल. फलंदाजीमध्ये फारसा आत्मविश्वास आतापर्यंत दिसून आलेला नाही. गोलंदाजांनी टिचून मारा केलाय दामणे संघाकडून आणि त्याच्यामुळेच दामणे संघ थोडंसं वर्चस्व राखत असताना सामन्याच्या या पहिल्या सत्रामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली दुहेरी अंकात 10 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्तीच्या मार्गावर. षटकातील शेवटचा बॉल घेऊन जतीन. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, सुरेख बॉल. अँगल डिलिव्हरी. चांगला बाउन्स होता याही वेळेला.
संपूर्ण षटकामध्ये चांगला बाउन्स प्राप्त करताना पाहिला आपण गोलंदाज जतीनला. जतीनच्या यशस्वी षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. गांधारी 11 गांधारी संघाची धाव संख्या फक्त 10, 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला टॉस साठी या. बीसीसी बोरिवली टीमचे कॅप्टन आणि रियांश 11 इताडे टीमचे कॅप्टन. शेवटच्या षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाजीसाठी विराज सज्ज होत असताना मोठा फटका, परंतु मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. मिसटाईम आहे. स्ट्रोक दुरून फिल्डरने प्रयत्न केला होता, अक्षरशः झेपावला होता खेळाडू, मात्र थोडासा बॉल पुढे पडला. प्रयत्नांची जरूर पराकाष्ठा झाली आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज. 2 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. या इनिंग्स मध्ये फक्त एकच चौकार पाहायला मिळालेला आहे. चला, निहांत 11 हायवे दिवे टीमचे कॅप्टन आणि जय बजरंग गोरसई ए टीमचे कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. जोरदार अपील अँड यस, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद, कॉट बिहाइंड. धक्का क्रमांक 4 गांधारी 11 गांधारी संघाला. अक्षरशः फलंदाजांची दाणादाण उडताना दिसते, भंबेरी उडताना दिसते. धामणे संघाच्या गोलंदाजीच्या विरुद्ध आतापर्यंत चांगली बॅटिंग करता आलेली नाही गांधारी 11 गांधारी टीमच्या फलंदाजांना. 12 धावसंख्येवर 4 फलंदाज गारद झालेत. नवीन फलंदाज अतुल मैदानामध्ये. नरेश आलेला आहे, क्षमा असावी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. या वेळेला थोडा संत गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता. येथे फटका तर तेवढा चांगला सजवता आला नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्कच नव्हता. शरीराचा वेध चेंडूने घेतला होता. लेग बायच्या रूपात मात्र एक छोटी धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या अगदी कासव छाप गतीनं पुढे सरसावते. जाऊन पोचले 13 वर. परिस्थिती आपण बघतोय की क्रिकेटसाठी अगदी आदर्शवत परिस्थिती आहे भिनारच्या डीडी ग्राउंडवर आणि फलंदाजांसाठी देखील चांगल्या कंडिशन्स आहेत. परंतु गोलंदाजी काय अफलातून होते बघा. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. हा बॉल थोडासा खाली राहिला होता आणि पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं तंत्र फलंदाजांनी वापरलेलं नाही. चेंडूच्या मेरिटवर फटके फारसे पाहायला मिळालेले नाहीत आणि त्याचाच परिणाम आपल्याला बघायला मिळतोय. फक्त 13 धावा फलकावर आहेत. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल घेऊन विराज ओव्हर द विकेट. यावेळेला स्लोवर डिलिव्हरी, परंतु आता दिशा भरकटली गेली आहे. उजव्या अतिरिक्त बाहेर होता. वाईट बॉल. धावसंख्येत थोडी भर पडते. धावसंख्या 14. एक लो स्कोरिंग सामना आपल्याला हा खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग झालेली आहे ते पाहता. विराज वन्स अगेन. खोलात टाकलेला बॉल, पायात टाकलेला बॉल होता. त्याला अक्षरशः टर्न केलाय डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. पेक तेवढी चांगली नव्हती. त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी आणि बॅकअप देखील थोडंसं खराब पाहायला मिळालं विकेट किपरच्या मागे. आणखी एक धाव मिळते. एकूण 3 धावा या बॉलवर मिळत आहेत. या 3 मौलिक धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वर. शेवटचा बॉल बाकी. गांधारी संघाला इथून कमबॅक करायचा असेल तर हा शेवटचा बॉल फार महत्वाचा आहे. षटकार जर आला तर 24 धावांचं टार्गेट देता येऊ शकतंय आणि त्यानंतर गोलंदाजांवर मदार असेल. परंतु आणखी एक चांगला बॉल थोडासा आतमध्ये आला होता. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाज धावबाद होतोय. शेवटच्या बॉलवर देखील विकेटचं पतन आणि याचबरोबर डावाची सांगता. गांधारी 11 गांधारी संघाने टॉस जिंकला. प्रथम बॅटिंग स्वीकारली, परंतु कॅप्टनचा निर्णय तेवढा काही योग्य वाटत नाहीये, कारण फक्त 17 धावांपर्यंतच मजल मारता आलेले आहेत निर्धारित 3 षटकांमध्ये आणि 18 बॉल्स मध्ये 18 धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्याकरिता गावदेवी स्पोर्ट्स धामणे संघासमोर. चला तर आपण लगेच वळतोय पुढील सामन्याच्या टॉसकडे.
सन्माननीय अनिल भोईर साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील सामना असेल जय बजरंग गोरसई ए विरुद्ध निहांत 11 हायवे दिवे. हायवे दिवे टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. शापाचा कॉल पॉइंट गेलाय खाली. गोरसई संघाने टॉस जिंकलाय. थँक्यू अनिलजी. काय निर्णय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे? सामना 3-3 षटकांचा असेल. काय नाही, चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू आणि सामन्या संघावर दबाव देण्याचा प्रयत्न करू. खरं तर रेग्युलर क्रिकेटमध्ये आम्ही बघितलेलं आहे गोरसई ए असो किंवा बी असो फार मोठं नाव आहे, परंतु आता हे एक प्रकारचं ज्युनियर क्रिकेट आहे. अंडर 24 चॅम्पियनशिप आहे. कुठले खेळाडू आहेत ज्यांच्याकडून अपेक्षा बाळगून आहात जास्तीत जास्त ते जे चांगला खेळ करतील, आणि एकूणच या स्पर्धेविषयी तुम्ही काय सांगाल? स्पर्धा तर खूप चांगली आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचा आभार मानतो. चला तर थँक्यू सो मच. आपल्याला शुभेच्छा असतील. हायवे दिवे संघ थांबायचं आहे पण बॅटिंग त्यांनी घेतलेली आहे. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही फिल्डिंग केली असती. तुम्हाला देखील जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. 3 गोलंदाज यूज करायचे 3 षटकांसाठी. कुठले गोलंदाज असतील? मी, पियुष, आर्यन. आणि कसं वाटतंय जय बजरंग चषकाचं आयोजन? आयोजन खूपच छान आहे. येस, थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा आम्ही देतोय या सामन्यासाठी. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे. जय बजरंग गोरसई ए संघानं टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. रनचेसला सुरुवात होते. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक संदेश पाटील. थँक्यू सो मच अजय गिरत. जास्त नाही, 18 धावा बनवायचे आहेत. 17 धावांचा एक छोटासा प्रयत्न राहिला पहिल्या मॅचमध्ये. गंधारी 11 गंधारी टीम संघर्षाच्या माध्यमातून इथे गावदेवी स्पोर्ट धामणे टीम सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये उतरली गेली आहे. चेक. या ठिकाणी ज्यांचा दिवा रत्न म्हणून उल्लेख केला जात आहे, फार कमी वेळात ज्यांनी क्रिकेटच्या खेळामध्ये फार मोठी झेप घेतलेली आहे, ते आर्यन भोईर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना आपण पुढच्या मॅचमध्ये ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. हायवे दिवे संघाकडून आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आर्यन आपण आमच्या मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मनोज भोईर यांचे सुपुत्र आर्यन भोईर एक जबरदस्त गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू खऱ्या अर्थानं. बॅटिंग देखील चांगली करतात. आर्यन आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू संदेश. थँक्यू सो मच. जास्त नाही, 18 धावा बनवायचे आहेत आणि सलामीची जोडी नागेश आणि तुषार आणि गोलंदाज हरेश. माफ करा, आमचे नक्कीच ट्वेल्समॅन विशाल नवीन फलंदाज आपण पाहतोय. दोन्ही सलामीवीर आहेत मैदानामध्ये. नागेश आणि विशाल आणि गोलंदाज आहे हरेश. 18 धावा बनवायचे आहेत. अगदी सोपं आव्हान आहे, मात्र क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतो. व्हीआयपी डाईज एन कडून गोलंदाज हरेश याचा पहिला चेंडू. फुलटा चेंडू, ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला बॅटची एज घेऊन आपण पाहतोय. शॉर्ट दरम्यानवर आपण पाहतोय आणि एक धाव इथे लागली जाते. नागेच्या बॅटमधून पहिली धाव इथे तुम्हाला पाहायला मिळते. 18 धावा बनवायच्यात आणि पहिला धाव इथे श्री गणेशा नागेच्या बॅटमधून. नागेचं खातं ओपन होत आहे. पहिल्या इनिंग मध्ये हरेश, वैभव, प्रफुल्ल, समीर, नरेश यांनी भरपूर निराश केलं. धावा बनवता आल्या नव्हत्या पहिल्या डावामध्ये. मात्र या डावामध्ये आता डिफेन्स करायचे. फक्त 18 धावा आणि पहिल्या चेंडूवर पहिली धाव गेली आहे. 18 चेंडू आणि 18 धावांचा हा समीकरण आहे. गांधारी 11 गांधारी टीम भरपूर दुरून आलेला टीम आहे. कल्याण परिसरातील हा संघ आहे. इथे पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. झेल होईल का? झेल सुटली जात आहे. अशा प्रकारे जेव्हा धावा कमी असतात ना, प्रत्येक झेल पकडणं फार महत्वाचं आहे. दोन्ही बॅट्समन आपण पाहतो आपलं खातं ओपन करताना. विशाल आणि नागेश 2 धावा धापालकावर. बोल्ट इक्वेशन, प्रत्येक चेंडू मागे धाव बनवायची आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज हरेश प्रत्येकी चेंडू विकेट घेण्याच्या उद्दिष्टाने टाकला जात आहे. हरेशच्या माध्यमातून व्हीआयपी डाईज इन कडून गोलंदाजी करताना
ऑफस्टिकच्या बाहेर निघून एक चांगला स्ट्रोक खाली क्षेत्रामध्ये खेळलाय आणि चेंडू चालला सीमा रेखापार येतोय चौकार. अशा प्रकारे जर फलंदाजी झाली तर लवकरच सामना फिनिश होईल. ज्या प्रकारची सुरुवात नागेश याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळत आहे. धाव संख्या 6 धावा, 6. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. विकेटची फार अपेक्षा इथे टीमला, गांधारी 11 गांधारी टीम संघाला हरीश याच्या माध्यमातून. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे. पहा पुन्हा एकदा झेल ड्रॉप आणि पहा आता ओव्हर थ्रो. नो स्ट्राईकच्या फलंदाजाचं लक्ष नव्हतं. एक धाव इथे कंप्लीट केली जात आहे. धाव संख्या 7 धावा धाव बलकावर. 7 रन बिना विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम आई गावदेवी स्पोर्ट धामणे टीम. आपण जो सामना पाहता मित्रांनो, गांधारी 11 गांधारी आणि गावदेवी स्पोर्ट धामणे यामधील हा सामना तुम्हाला पाहायला मिळत आहे. उपस्थित सर्व VIP डाईज तसेच खेळाडू या स्पर्धेला एन्जॉय करताना जय बजरंग चषक 2025 नवीन वर्षाचा नवीन तोफा युवा खेळाडूंना हरीश. ऑफस्टिकचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय चेंडूला आणि चेंडू चाललाय सीमा रेखापार येतोय चौकार. याच फटक्यांसाठी जाणला जातो फलंदाजाला विशाल याच्या बॅट मधून हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. धाव संख्या 11 धावा स्कोरबोर्ड तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता फक्त 7 धावांची आवश्यकता आहे आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये असं वाटतं की मॅच फिनिश करण्याच्या तयारीमध्ये आहे. ज्या प्रकारे आता शेवटचा चेंडू आहे, षटकार जरी आला तरी दुसऱ्या षटकामध्ये प्रयत्न करू शकतात इथे धामणे टीम. कट केल्या चेंडूला सन्मान दिलाय. ऑफस्टिकच्या चेंडूला आपण पाहतोय कव्हर पॉइंट वर चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना इथे आपण पाहतोय फलंदाजाला विशालच्या माध्यमातून 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धाव संख्या 13. इथे 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायचं, फक्त गोलंदाज चेंज होईल. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केला, कोणत्या प्रकारचा विकेट मिळाला नाहीये. षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी गोलंदाज वैभव. कुणाल गोलंदाज षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू फार महत्वाचे होते. पहिल्या चेंडू पासून डॉट चेंडू पाहिजे होते, मात्र पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडू चौकार, चौथा चेंडू सिंगल, त्यानंतर चौकारने 2 धावा. सन्माननीय भूषण हरट साहेबांचं आगमन झालेलं आहे. बिनार गावचे उद्योगपती, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच दुपारचं भोजन करूनच आले असतील साहेब. आता वेळ झाली आहे कारण की जेवणाचीच. पुन्हा एकदा हुक केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक बघत राहील कारण की हा सामना फिनिश झालेला आहे. इथे मॅच जिंकली गेली आहे. आई गावदेवी स्पोर्ट धामणे टीम संघाने हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम धामणे अँड हडलग गांधारी 11 गांधारी. गांधारी संघाचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्याबद्दल. तर कामगिरी तेवढी चांगली करता आली नाही, मात्र क्रिकेट आहे, कधी कधी एखादा दिवस असतो जेव्हा काहीच चांगलं घडत नसतं तुमच्या बाजूने. आज तसाच काहीसा दिवस गांधारी संघासाठी होता. हार्दिक शुभेच्छा असतील पुढील स्पर्धेसाठी आणि अभिनंदन करूयात आपण विजयी संघाचं, अर्थात गावदेवी स्पोर्ट्स धामणे संघाचं. मॅन ऑफ द मॅच जतीन अजय घरत मॅन ऑफ द मॅच जतीन आहे, ज्याने चांगली गोलंदाजी केली. 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले.